मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ख्रिसमस डे कसा साजरा करायचा व ख्रिसमस डेचा संपूर्ण इतिहास बघणार आहे. ख्रिसमस डे म्हणजे काय, तर सर्वांना विचार येत असेल. ख्रिसमस डे म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा करतो. प्रेम, शांती, दया, क्षमा आणि मानवतेचा संदेश फक्त ख्रिस्ती नव्हे तर संपूर्ण जगात आनंदाचा सण. येशू ख्रिस्त कोण होते? त्यांचा जन्म बेथलेहम, त्यांच्या आईचे नाव मरियम, वडील त्यांचे जोसेफ देवाचा पुत्र मानला जातात आणि येथून ख्रिस्ताचा जन्म. पवित्र कथा. मरियमला देवदूत गाब्रिएलचा संदेश. बेथलेहममध्ये गोट्याचा जन्म. 3 ज्ञानी राजे भेट देतात. मेंढपाळी दर्शन घेतात. आकाशात तेजस्वी तारा. गोटा, बाल, येशू, मरियम, फेजन, देवातून तारा. येशू ख्रिस्ताचा इतिहास. सुरुवातीला ख्रिस्ती लोक गुप्तपणे साजरा करत होते. इसवी सन 336 मध्ये रोममध्ये पहिल्यांदा आकृतिक साजरा, नंतर संपूर्ण युरोप, जगभरात पसरला. भारतात पोर्तुगीजने ख्रिसमस परंपरा आणली. ख्रिसमस साजरा कसा करावा? चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना, येशूचा जन्म देखावा आणि घरोघरी ख्रिसमस सजवला जातो. स्टार लावणे, भेटवस्तू देणे, केक खाणे व खाण्याचे पदार्थ. आनंद भेटवस्तू प्रतीक. मुलांसाठी विशेष आकर्षण. भारतात ख्रिसमस कसा साजरा होतो? गोवा मोठ्या प्रमाणात. केरळ, मुंबई, कोलकाता चर्च, रोषणाई, कॉलनी, गाणी, सर्व माध्यमातून लोक एकत्र साजरा करतो. जगभरात ख्रिसमस परंपरा. अमेरिकात सांता लाईट्स, युरोप मार्केट, फिल्म लाईट्स, सर्वात लांब साजरा. आफ्रिकेचं नृत्य व गाणे. ख्रिसमस डेचे महत्त्व. प्रेम व मानवतेचा संदेश, क्षमा आणि दयाळू गरिबांना मदत. कुटुंब एकत्र येणारा दिवस. ख्रिसमस डे आपल्याला काय शिकवतो? प्रेम सर्वात मोठं शस्त्र आहे. अहंकार सोडून द्या, मदत करा, वाटा, शांततेचा मार्ग स्वीकारा. हॅपी ख्रिसमस डे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.